नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरता ही रिक्रुटमेंट आहे. विविध पदांकरता ही जाहिरात आहे. त्याच्यामध्ये विविध वैद्यकीय अधिकारी, नर्स, त्यानंतर MNW, त्यानंतर सायकॅट्रिस्ट, भरपूर पदांकरता ही जाहिरात आहे. फार्मासिस्ट, तसेच विविध स्तरामधील ही जाहिरात आहे. लगेच आपण ही ऑफिशियल जाहिरात पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पाहूया आपली अधिकृत वेबसाईट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर आपण पाहतोय आपल्या या व्हिडिओमध्ये तर राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष मिशन, मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व 15वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी पदाची ही भरती आहे. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जी काही पदं भरायची आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला जे आहे ते राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत ॲडिओलॉजिस्ट पद एक आहे. 25,000 रुपये वेतन आहे. शैक्षणिक अर्हता सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आहे. टेक्निशियन एक पद आहे. त्यानंतर पॅरामेडिकल वर्कर याच्याकरता 2 पदं आहेत. 17,000 रुपये वेतन आहे. कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान याच्या अंतर्गत मेडिकल ऑफिसर MBBS याच्याकरता 60,000 मानधन आहे. कमाल वयोमर्यादा 70 वर्ष आहे. याशिवाय राष्ट्रीय आयुष अभियान याच्या अंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष एक पद आहे. 35,000 रुपये प्रति महिना पेमेंट आहे आणि ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थ मॅनेजमेंट पाहिजे. किंवा मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर असेल तरी पण चालेल. याशिवाय मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत MPW 3 रिक्त पदं आहेत. त्याच्याकरता 12वी पास सायन्समध्ये प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कंप्लीट झालेला असावा. यांच्याकरता प्रति महिना 18,000 रुपये पेमेंट आहे. याकरता कमाल वयोमर्यादा ही 43 वर्ष आहे. याशिवाय नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र याच्यामध्ये बघा मेडिकल ऑफिसरच्या 2 जागा आहेत. याच्यामध्ये BA MS उमेदवारांकरता सुद्धा जागा आहे. ते सुद्धा मेडिकल ऑफिसर पदाकरता अप्लाय करू शकतात. मात्र त्याकरता काही कंडिशन्स या PDF मध्ये दिलेल्या आहेत आणि ही PDF आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. स्टाफ नर्स या पदाची 1 जागा आहे. त्यानंतर MPW मेल 2 आहेत. त्यानंतर एंटमॉलॉजिस्ट 2 आहेत. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट 2 आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ BHU याच्या 4 जागा आहेत. इथंही 17,000 पेमेंट आहे. डिप्लोमा इन रिलेटेड सब्जेक्ट पाहिजे 12वी सायन्स नंतर. आणि पॉलिक्लिनिक मध्ये मात्र OPD टाइम मध्ये तुम्हाला जे काही व्हिजिट नुसार जे काही मानधन असेल ते तुम्हाला मिळेल. पर व्हिजिट मॅक्झिमम तुम्हाला 5,000 रुपये तुम्हाला मानधन असेल. याच्यामध्ये फिजिशियन आहे, पेडिट्रिशियन आहे, त्यानंतर डर्मेटॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, ENT स्पेशलिस्ट अशा विविध जागा आहेत. आणि या PDF मध्ये पूर्ण अटी शर्ती दिलेल्या आहेत. काही डेट्स पण दिलेले आहेत आणि या संदर्भातले जे काही अर्ज दाखल करताना किंवा उमेदवारांना तर 100 रुपये जे मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्याकरता 100 रुपये फीज असेल. तर इतर उमेदवारांना 150 रुपये किमतीचा एक QR कोड आता या PDF मध्ये सगळ्यात शेवटी दिलेला आहे. त्याच्यावरती ते पेमेंट करून त्याचा ट्रान्झॅक्शन ID आणि किंवा त्याची प्रिंट आपल्याला अर्जासोबत जोडायची आहे. आता याच्यामध्ये यांनी काही सूचना पण दिलेल्या आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू जे आहे तर MBBS व पॉलिक्लिनिक जाहिरात येतील पदांकरता जी वॉक इन इंटरव्ह्यू आहे ते दिनांक 30/4/25 रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी दिलेला आहे. सामान्य रुग्णालय परिसर भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या पदांकरता MBBS व पॉलिक्लिनिक पदाव्यतिरिक्त जे पदं आहेत त्यांच्याकरता 9 मे पर्यंत तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस न मोजता इतर कालावधीमध्ये इतर वेळेमध्ये तुम्हाला हे अर्ज दाखल करायचे आहेत. आणि या PDF मध्ये अर्जाचे नमुने दिलेले आहेत आणि सर्वात शेवटी एक QR कोड दिलेला आहे तुम्हाला पेमेंट करण्याकरता. यात काही अडचण आल्यास आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण ही PDF डाउनलोड करा किंवा आपल्या चॅनलला कमेंट करा जेणेकरून आपल्याला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये. आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह. तोपर्यंत पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा आणि अजूनही कुणी चॅनल सबस्क्राईब